एक जुनी म्हण आहे, कर्म कुणालाही सोडत नाही. रावणाला सुद्धा सोडलं नव्हतं. सत्याचा कायमच विजय होत आलेला आहे आणि यावेळी सुद्धा आणि भविष्यात सुद्धा आमचाच विजय होईल हे आम्हाला खात्री आहे. कारण आमचा विश्वास आहे तो जनतेवर आहे. आमचा विश्वास आहे तो शिवसैनिकावर आहे. कारण उद्धव साहेबांनी कधीही आतापर्यंत कधी पाप केलं नाही किंवा चुकीचं काम केलं नाही. म्हणून उद्धव साहेबच महाराष्ट्रात एक नंबर आहेत. आतापर्यंत अनेक जण या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आले, ती दिल्ली समोर झुकली. परंतु एक नेता असा होता, शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, ते कधीही झुकले नाहीत आणि त्यांचे चिरंजीव उद्धवजी बाळासाहेब ठाकरे कधी झुकले नाहीत आणि झुकणार नाहीत. झुकेगा नाही साला, त्या पद्धतीने कधी झुकले नाहीत. म्हणून ह्या भाजपच्या लोकांना हे कुठं खटकतंय, हाच माणूस आमच्या समोर काही येत नाही म्हणून येणार नाही, जाणार नाही. कारण कोट्यावधी शिवसैनिकांची ताकद त्यांच्या मागे आहे. कोट्यावधी या महाराष्ट्र जनतेची ताकद आणि आशीर्वाद त्यांच्या उद्धवच्या मागे आहेत. आणि कुठलं गलिच्छ राजकारण चाललंय फोडाफोडीचं, खासदार फोड, आमदार फोड. अरे तुमची भूक आहे, किती आहे भूक? हिंमत आहे ना तर पक्ष स्थापन करा, चिन्ह घ्या. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, खासदार फोडताय, आमदार फोडताय, ह्याला राजकारण म्हणतात? हे गलिच्छ राजकारण म्हणतात. लोकशाही म्हणतात? नाही, हुकुमशाही म्हणतात. आज नाही उद्या तो दिवस लांब नाही आहे. जे श्रीलंकेत घडलं, जे नेपाळमध्ये घडलं, काही देशात घडलं, पाकिस्तानात घडलं, तेच भविष्यामध्ये आपल्या देशात हिंदुस्थानात घडेल याची मला खात्री आहे. हे चुकीच चाललेलं आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, याला लोकशाही म्हणतात? लोकशाही संपलेली आहे. हुकुमशाही, दादागिरी, सत्ता आणि पैसा ह्या जोरावर मोडतोडचं राजकारण चाललंय. ते जास्त दिवस चालणार नाही याची आम्हाला खात्री आहे. नाही, आमची आता एक चर्चा झाली. आता काही प्रमुख पदाधिकारी आम्ही तो विषय घेणार आहोत आम्ही. कारण ज्या धर्मेंद्र प्रधान जे मंत्री आहेत त्यांच्यामुळं टीईटी सारखे पेपर, सेट सारखे पेपर फुटलेले आहेत आणि देशातल्या अनेक लोकांनी, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ते पाप त्यांचं आहे. आणि मग तुम्ही त्यांचा राजीनामा पहिला घ्या ना आणि मग कोल्हापुरात या, अशी आमची भूमिका आम्ही घेण्याची शक्यता आहे. आम्ही प्रमुख लोकांशी बोलणार आहे आणि त्यांना निदर्शन दाखवण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहे.